कल्याण पश्चिमेतील उंबरडा परिसरातील गॅस गोडाऊन बाहेर घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांची अक्षरशः झुंबड उडालेली आहे। सकाळपासून नागरिकांनी एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा लावल्यात। मात्र भारत गॅस एजन्सीकडून कोणतीही सूचना देण्यात आली नाहीये, त्यामुळे नागरिकांना तासनतास उन्हात उभं राहावं लागतंय। या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची आणि सावलीचीही कोणतीच व्यवस्था नसल्यानं नागरिकांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय। तर नागरिकांना सोयी सुविधा द्याव्यात, अन्यथा शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा यावेळेला शिवसेनेकडून देण्यात आलाय। गाडगे मी 7:30 वाजल्यापासून आलेलो आहे। इथं गॅसचं सकाळी सांगतात की 9 वाजता येईन, 10 वाजता येईन, 11 वाजता येईन, अजूनपर्यंतही सिलेंडर आलेला नाहीये। आमचं म्हणणं एवढंच आहे, जे आज आम्ही एवढे 150-200 माणसं होते ना, उद्या आम्ही जर आज गाडीने आली तर उद्या तेच लोकांना आधी सिलेंडर द्या, ते आरक्षित सिलेंडर आम्हाला करून द्या आणि नंतर जे उद्या लाईन लावतील त्याच लोकांना पण द्या। मला वाटतं सकाळी 5 वाजल्यापासून लोक आलेले, जवळजवळ या ठिकाणी 200 ते 300 लोकांचा सिलेंडर घेण्यासाठी जमा होता। परंतु काही लोक एवढ्या उन्हामध्ये थांबू शकत नाही, त्यामुळे काही लोक निघून गेले। परंतु बऱ्यापैकी आता मी बघितलं की एवढी लाईन लागली सिलेंडरसाठी, परंतु या भारत गॅसचा मालक किंवा त्याचा कोणतरी मॅनेजर वगैरे इथे कोणी नाही। आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की उद्या आज म्हणजे हे गाडी येणार आहे, परंतु आता इथे कोणी सांगण्यात नाही आला त्यांना का बाबा आज भेटेल नाही भेटेल, ते उन्हात आणा तिथे उभे आहे सर्व। उद्या काय जर झाला या लोकांना नागरिकांना चक्कर येऊन एखादा पडला किंवा काय झालं तर त्याला पूर्ण जबाबदार भारत गॅसवाला